जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। उष्मलाटेमध्ये कामगाराचा जीव धोक्यात, सेवाग्रामात खांबावर काम सुरूच। एसी मध्ये अधिकारी, उन्हात होरपळणारे कामगार, प्रशासनावर संताप। एकीकडे उष्माघात तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून कामगार खांबावर। महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असताना तापमान 43 अंशाच्या पुढे गेले आहे। जनतेला घराबाहेर पडणं कठीण झालंय, पण या भीषण उन्हातही वीज कामगार मात्र जीव धोक्यात घालून खांबावर काम करताना दिसत आहे। सेवाग्राम मेडिकल चौकात राष्ट्रपतीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तार जोडणीचं काम भर दुपारी सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनानेच दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत कामगारांना विश्रांती देण्याचे आदेश दिले आहे, मात्र त्याच वेळेत कामगारांना उन्हात राबवलं जात आहे। हा नेमका कोणता न्याय? अधिकारी एसी मध्ये बसून आदेश देतात आणि कामगार मात्र उन्हात होरपळत आहे। हा माणुसकीचा प्रश्न नाही का? कामगार माणसं आहेत की जनावर? प्रशासनाची ही दुटपी भूमिका नाही का? ही विदारक परिस्थिती आज सेवाग्राममध्ये उघड झाली आणि प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।